स्वागत आहे। उद्या 20 डिसेंबर या सीएम चषकाचा शेवटचा दिवस असणार आहे। यानंतर आणखीन एक सामना आपण पाहणार आहोत, न्यू रॉयल झेडके विरुद्ध जयभजन गोडसे बी। उद्या ठीक 9 वाजता आमचं शेड्यूल सुरू होणार आहे। उद्या पहिला सामना असणार श्रेष्ठ जुन्नरलुके आणि सुरू होणाऱ्या सामन्यामधील विजय संघ। दुसरा सामना जयहरी रांजणुले विरुद्ध वीर तानाजी दापोडे बी। तिसरा सामना दिवासपूर दिवा विरुद्ध गावदेवी भिनार। तर बोलूया आपण स्वागत सत्कार समारंभाकडे। आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला दिलेला आहे। आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धेमध्ये सीएम चषकामध्ये आमच्या मान्यवरांचा स्वागत सत्कार केला जाणार आहे। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय डॉक्टर आत्माराम केने माजी सरपंच गोडसे यांचा स्वागत सत्कार सन्मान। सीएम चषकाचे शिल्पकार भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश गुराव साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। आपण पाहू शकता डॉक्टर आत्माराम केने साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे। हे भान नवे आपल्यामध्ये सन्मान्य विजय भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचंही स्वागत सत्कार सन्मान। सीएम चषकाचे शिल्पकार ज्याने स्पर्धेचं आयोजन करून एक इतिहास रचला, ऐतिहासिक पर्सनॅलिटी निलेश गुराव साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। आपण पाहू शकता त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे। हे भान नवे जल्लोष महाराष्ट्राचा, ही आस नवी ही जिद्द नवी हा जोश महाराष्ट्राचा। तर बोलूया सामन्याकडे। बॅक टू क्रिकेट नाव जय हिंद देवरंग विरुद्ध जय हनुमान टेंभवली या दोन संघामधील सामना। पहिला चेंडू दिशायन चेंडू पंचांचं वाईट सेशन होते। आउटसाइड ऑफ स्टंप आपल्या पाहतोय पंचांच्या समांतर वाईट चेंडूपणे धाव मिळते अवांतराने। अवांतर धावेने जय हनुमान टेंभवली संघाचा अकाउंट ओपन होतोय। पुढील सामना क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत जयभजन गोडसे बी विरुद्ध न्यू रॉयल झेडके। बॅकफुटवर जाऊन चेंडूला मिडविकेट रिझर्व्ह मध्ये टोलवलेलं आहे एका धावेसाठी। एका धावेने खातो गुरुदेव फलंदाज प्रतीक आणि एका धावेने जय हनुमान टेंभवली संघाची धावसंख्या वाढवून होती ती 2। सीएम चषक 2018 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपण पाहतोय। आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव सखाराम महाराजांची पावन भूमी कवाड्या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे। यावेळी माझा फ्लिक करण्याचा प्रयत्न जोरदार अपील, मात्र पंच सहमत नाहीत। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक बदलतोय गोलंदाज शरद। सामना करेल आदित्य। यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून सुंदर जल आणि पहिला फलंदाज फेल। पहिला हादरा बसतोय आदित्यच्या रूपाने जय हनुमान टेंभवली या संघाला। जय घोष घुमू दे नव्या युगाचा शानतयाची रात। घेऊन टाक 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 घेऊन टाक। मिडल ऑफ द बॅट चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध घेत आला होता फलंदाजाला। शॉर्ट सिलेक्शन आपल्याला चांगलं पाहायला मिळालं होतं। टायमिंग फटका करता आला होता। मिस टायमिंग फटका आणि पहिला फलंदाज झेलबादच्या रूपाने आदित्य याची गेली संपुष्टात। सुरू असलेला सामना जय हनुमान टेंभवली विरुद्ध जय हिंद देवरुंग या दोन संघामध्ये आपण पाहतोय। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले जय हिंद देवरुंग या संघाने आणि जय हनुमान टेंभवली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे। मुकेश नांदुरकर मोठ्या कालावधीनंतर जय हनुमान टेंभवली संघामध्ये आपण पाहतोय। युवा टॅलेंटेड फलंदाज आहे ज्याने एनआर बोरपाडा संघाचे नेतृत्व केलेले आहे। अनुभवी असा फलंदाज आपण पाहतोय जय हनुमान टेंभवली संघामध्ये। वापसी झालेली आहे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर। नॉस्टेक इंडला मात्र सामनावीर फलंदाज प्रतीक। यावेळी मोठा फटका
इनफिल्डच्या वरून चेंडू क्षेत्ररक्षक इसे कहते मौका भी देना और छक्का भी देना. जय घोष घुमू दे नव्या युगाचा शान तयाची रात. ये छक्का नहीं दिया है बल्कि अपने टीम को उन्होंने धक्का दिया है. और गेंदबाज भी रह गए हक्का बक्का. दे धक्का क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउटफील्ड मध्ये लॉंग ऑफ अँड लॉंग अंच्या मध्ये खराब क्षेत्ररक्षण स्लॉफीवर हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय ताकदवर फटका खेळला होता, फोर्स केला होता चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 6 ने वेगाने वरती धावसंख्या 6 ने वाढवून होते ते 8. शरद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करेल फलंदाज प्रतीक. यावेळी बॅटचे जर चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाज प्रतीक यास. एका धावेने टेंबोली संघाची धावसंख्या वाढवून होते ते 9. सुरू असलेला सामना जहानमन टेंभवली विरुद्ध जयहिंद देवरुंग या दोन बलाढ्य संघामध्ये. या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम बलवंत दलवे याच्या नावे आहे. नाबाद 69 धावा झळकावल्या होत्या, ज्यामध्ये तब्बल 10 षटकारांचा समावेश होता. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ही जयहिंद देवरुंग संघाच्या नावे आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जहानमन टेंभोली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-9. बाद होणार फलंदाज आदित्य जो 0वर बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतल्या. प्रतीक खेळतो आपल्या वैयक्तिक एका षटकाराने 8 या धावसंख्येवर. मुकेश याला मात्र अजूनही खातं उघडता आलेलं नाही. यानंतर सामना मित्रांनो क्वार्टर फायनल सामना आपण पाहणार होतो. न्यू रॉयल झेडके विरुद्ध जय बजरंग गोडसे बी. एका बाजूला केदार पाटील अभि तर दुसऱ्या बाजूला गोडसे गौरव भावेश पवार A1 पवन. एक बिग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर आकाश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. सेम चषक 2018चा हा सलग 8वा दिवस देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आकाश गोलंदाजी मार्गावर सामनावीर फलंदाज प्रतीक. मॅन इन फॉर्म प्रतीक पाटील आपण पाहतोय सलामीचा फलंदाज. आकाश यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला आणि स्कोर ऑफ द विकेट चेंडू. खराब क्षेत्ररक्षण, चांगले बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने टेंभवली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ते 11. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 104 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिलेला आहे आणि अनेक संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं होतं. यावेळी मात्र अंधधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडे. एका धावेने टेंभोली संघाची धावसंख्या होती ती 12. 12 डिसेंबर 2018 या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि 12 धावसंख्या धावपलकावर पाहतोय. ज्या दिवशी सिक्सर किंग युवराज सिंगचाही वाढदिवस होता, कारण 12 डिसेंबर 1981 मध्ये युवराज सिंगचा जन्म झाला होता. यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडूवाली क्षेत्ररक्षक संतुलन बिघडलं जात आहे आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय जीवदान मिळतं फलंदाजाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज मुकेश. या 2 धावेने मुकेश नांदूरकर आपला अकाउंट ओपन करतोय आणि जहानमन टेंभोली संघाची धावसंख्या 2 ने वाढवून होते ते 14. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश दुसरं षटक आदळतोय. जहानमन टेंभवली विरुद्ध जयहिंद देवरुंग या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका, स्कोर ऑफ द विकेट. डिस्क केलेला चेंडू जोपर्यंत अडून फेकी केला जातोय. धावबादच्या रूपाने मुकेश नांदूरकर याची केली संपुष्टात. दुसरा हादरा बसतोय जहानमन टेंभवली या संघाला.
जय घोष घुमू दे नव्या युगाचा शानतयाची रात घेऊन टाक घेऊन टाक घेऊन शाख घेऊन टाक घेऊन शाख घेऊन टाक घेऊन शाख घेऊन टाक. न्यू रॉयल झिडके संघाचा संघनायक आणि जय बजरंग गोडसे बी संघाचा संघनायक पण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना सीएम चषक 2018 मधील आपण पाहणार आहोत. न्यू रॉयल झिडके विरुद्ध जय बजरंग गोडसे बी या दोन संघामध्ये. नवीन फलंदाज अल्ताफ शेख टेंबोलीतून सादाफ शेख यांनी अल्ताफ शेख यास हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच जानमन टेंबोली संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातोय एस्टेच्या हातामध्ये. अल्ताफ शेख याचा बंधू तौसिफ शेख याच्याकडूनही जनमन टेंबोली संघाला आणि अल्ताफ शेख यास हार्दिक शुभेच्छा. दुसरं षटक मार्गास्त आहे. आकाश दुसरं षटक हाताळतोय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे ती म्हणजे 15. यावेळी खोदून काढलेला फटका आहे. वाडीच्या लॉंग अँड रिजन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव एका धावेने अल्ताफ शेख आपला अकाउंट ओपन करताना एका धावेने जय हनुमान टेंबोली संघाची धावसंख्या झाली ते 16. कालच्या दिवशी अल्ताफ शेख यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि जय हनुमान टेंबोली संघाचा विजयाचा शिल्पकार ठरला होता. 2 षटकांची समाप्तीनंतर जय हनुमान टेंबोली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 18 आणि यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर येतात म्हणजे सगळे समालोचक वॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सर. धन्यवाद शुभात धुमाल. बहुत खूबसूरत मौसम, आइडियल क्रिकेट कंडीशन, मौसम दीवाना और सुहाना है सीएम चषक 2018 में और खूबसूरत शाम में आप सभी का खूबसूरत हार्दिक स्वागत है. 2 ओवर में बहुत ही कंट्रोल गेंदबाजी हम देख रहे हैं. 16 रन में टेंबोली के और केवल 2 विकेटें गिरी है. खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख और उनका साथ में प्रतीक, 2 अच्छे नामची खिलाड़ी पिच पे मौजूद है लेकिन गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है. बलवंत आए गेंदबाजी के लिए, सामना करेंगे उनका अल्ताफ शेख. बहुत ही करारा ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन सीधा खड़ा है. यही कारण है कि सिर्फ 1 रन. पूरी तरह से चार्ज हो चुकी है देवरुंग की टीम. आज की शाम का सबसे बड़ा मुकाबला, दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है टॉस बॉक्स में आना है. इस मरतबा हुक कर दिया सीधा फील्डर के हाथ में, आउट हो गए प्रतीक. जय घोष घुमू दे नव्या युगाचा शानतयाची रात घेऊन टाक घेऊन टाक घेऊन शाख घेऊन मिसकी टाक. ओपी स्ट्रोक था, फाइन लेग ऊपर खड़ा था, उसको भेद नहीं पाए और आउट हो गए. आउट होने के बाद कमर पे हाथ दे दिया. वो जो कहते हैं ना कि सांप गुजरने के बाद लकीर पीटने से कुछ भी नहीं होता है. नक्कीच मिस्की हुक हा फटका आपण पाहिला होता कारण आपण पाहिला होता फाईन लेग शॉट मध्ये 30 सलगामध्ये उभा केला होता आणि परिणाम बरोबर त्याच्या हातामध्ये हात जेल देऊन फॅल्यू मध्ये परतताना सलामीवीर प्रतीक पाटील. नए बैट्समैन कुमार आए हैं. अब कुमार तुमार साइंस स्पोर्ट खारबाओं के लिए सिटी क्रिकेट में खेलते हैं. बलवंत कुमार को अजीब वो गरीब शॉट, पहली फ्रंट फुट पे कमिट हो चुके थे, पुश करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, स्लिप पॉइंट पे गई, कोई रन नहीं. आज की शाम का क्लैश ऑफ टाइटन्स आप देखने जा रहे हैं. इस मरतबा हुक करना चाहते थे, वाइट का इशारा अंपायर का. 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 18 रनों पे पहुंचा है स्कोर, 3 विकेटों के नुकसान पे. 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स.
बहुत बढ़िया गेंद, खोल के रख दिया था बैट्समैन को। आज ना जाने क्या हो गया है बल्लेबाजों को। शाम हो रही लेकिन बल्लेबाजों की नींद अभी तक नहीं खुली है। बलवंत अच्छा पेस निकालते हुए पीछे, इस मरतबा आउट कर दिया। ये जाएंगी साजन के घर। 6 रन। तो पत्ता कर तो गुल हो, तो पत्ता कर तो गुल पावरफुल, तो पत्ता कर तो गुल पावरफुल। आजकल गाणे भी अजीब बनते हैं। पॉवरफुल फटका आपण पाहतोय कुमार याच्या बॅट मधून हे षटकाराने धावसंख्या वेगाने वरती, धावसंख्या 6 ने ओढून होते ते 24। इस तरह के गाने सुनने से पत्ता गुल नहीं बल्कि नींद गुल हो जाएंगी। देखना है इस सिक्सर से 24 पे पहुंचा है स्कोर। लेकिन आज एक बात है कि रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है, कोई भी टीम रहे, और 40 का स्कोर आज बहुत अच्छा नजर आ रहा है। मर्तबा खेलते हुए ऑन ड्राइव, 1 रन बना। मिसफील्ड, हाना चलती हुई आखिरकार अपने क्रीज में पहुंचे कुमार। 2 रन से स्कोर 26 रनों पे पहुंचा है 3 ओवर की समाप्ति के बाद। आजच्या दिवसामधील शेवटचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार होता। जय बजरंग गोडसे बी विरुद्ध न्यू रॉयल झेडके या दोन संघामध्ये। दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। गोडसे संघाचा संघनायक मेघनाथ केने टॉस बॉक्स मध्ये आलेला आहे। न्यू रॉयल झेडके संघाचा संघनायक आपण यायचं आहे। आपण बोलूया स्वागत सत्काराकडे। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत गोडसे गावचे प्रतिष्ठित नागरिक महादेव केने यांचं स्वागत सत्कार सन्मान निलेश गुरव या स्पर्धेचे संयोजक आयोजक यांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे। हे आपण पाहू शकता महादेव केने यांचं स्वागत सत्कार सन्मान केले जात आहे निलेश गुरव साहेबांच्या शुभ हस्ते। कवाडगावचे प्रतिष्ठित नागरिक नामदेव कुंदेकर यांचंही ते आगमन होत आहे। त्यांचंही सेम चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत है। गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद हुक करने की कोशिश अल्ताफ शेख की विकेटों के ऊपर से चली गई। डॉट गेंद, ज्यादा शफल किया था। गेंदबाजी कर रहे हैं विजय। अब कठिनाइयां बढ़ती हुई। टेम्बोली की कुल स्कोर है 26 रन। अल्ताफ शेख खतरों के खिलाड़ी है लेकिन खतरा उठाना होगा। फुल टॉस गेंद सीधा लॉब कर दिया। 6 रन। अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो आपण पाहतोय। बॉटम यांचा चांगला वापर या फटक्यामागे। अल्ताफ शेख ऑन द फायर। जल्लोष महाराष्ट्राचा, ही आस नवी, ही जिद्द नवी, जल्लोष महाराष्ट्राचा। बहुत खूबसूरत शॉट अल्ताफ शेख के बल्ले से निकलता हुआ। स्कोर 32 पे पहुंचा है और अल्ताफ शेख वहीं कर रहे हैं जो पिछले मैच में वो कर चुके। मित्रांनो कुठेही जाऊ नका। न्यू रॉयल झेडके विरुद्ध जय बजरंग गोडसे या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण पाहणार आहोत। एका बाजूला भवेश पवार तर दुसऱ्या बाजूला केदार पाटील। एका बाजूला अभि तर दुसऱ्या बाजूला A1 पवन। अल्ताफ शेख को लंबा हिट लेना चाहते थे, गेंद बैठ गई गली पर। गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 33 रन। बहुत बढ़िया ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं।
इस बीच गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ 6 रन। खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया। जोश महाराष्ट्राचा ही आस नवी ही जिद्द नवी हा जोश महाराष्ट्राचा जय घोष घुमू दे नव्या युगाचा। अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय, लवकरच हरकत मध्ये आला होता आणि हरकत में बरकत आहे। 6 धावांची बरकत इथे मिळते टेंबोवले संघाला। धावसंख्या 6 ने वेगाने होते ते 39। उनचालीस रन हो चुके हैं। हे तेज नवे हे भान नवे जल्लोष महाराष्ट्राचा हे आस नवी ही जिद्द नवी हा जोश महाराष्ट्राचा हे तेज नवे। ओरथ्रूच्या रूपाने आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही। भाजपा ज्येष्ठ नेते सन्माननीय शांताराम भोईर साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। सीएम चषक 2018 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत उमेश चोरगे साहेब आणि कुंदन पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत है। इस बीच गेंद बहुत ही कड़ा पुल, पावरफुल 6 रन, और ये जो सिक्सर लगा है ये मैच का टर्निंग पॉइंट बन सकता है। हमारे बीच बहुत दिनों के बाद उमेश चोरगे जी आ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी, मोस्ट वेलकम। सीएम कप 2018 में स्कोर कुल मिलाकर हुआ है 46 रन। अल्ताफ शेख ने फिर चुनौतियां पेश कर दी है। आइए आज शाम के आखिरी टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं। टॉस कर रहे हैं सुभाष धुमाल। धन्यवाद सिद्दीक भावे सर। आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय शांताराम भोईर साहेब, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भाजपा, त्यानंतर सन्माननीय उमेश चोरगे साहेब, उपाध्यक्ष भिवंडी युवा सेना, आणि कुंदन पाटील उद्योगपती वल, या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। सन्माननीय शांताराम भोईर साहेब, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भाजपा, सन्माननीय उमेश चोरगे साहेब, युवा सेना उपाध्यक्ष भिवंडी तालुका, आणि सन्माननीय कुंदन पाटील साहेब उद्योगपती वल, हे तिन्ही मान्यवर। और मैं डॉक्टर आत्माराम केने साहब से भी रिक्वेस्ट करता हूं कि आपको भी टॉस बॉक्स में जाना है। सन्माननीय शांताराम भोईर साहेब, त्यांच्या समवेत उमेश चोरगे सर, कुंदन पाटील साहेब आणि डॉक्टर आत्माराम केने, माजी सरपंच गोरसई। नाणेफेक जिंकले ज्यापासून गोरसे बी संघाचा संघनायक मेघनाथ केने याने मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची सोबत व्हायचे आहे। मेघनाथ, नाणेफेक आपण जिंकलेले आहे, नाणेफेकीचा जो कौल होता त्या तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? निश्चितच पहिला क्वार्टर फायनलचा सामना सीएम चषक 2018 मधील गोरसे विरुद्ध झेडके या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे, तर नाणेफेक जिंकून प्रथम काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार। प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील न्यू रॉयल झेडके संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। आणि 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? पंकज, भावेश, सूरज आणि राहुल। ज्यापासून गोरसे बी संघ यंदाच्या मध्ये नंबर 1 वर रँक करत आहे, 2 चषक या संघाने पटकवले आहेत,
जयभजन गोडसे बी संघाचा नंबर 1 परफॉर्मन्स नंबर 1 चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? हा आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. जर आपण नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असतं? निश्चितच ज्या प्रकारे आम्ही खेळत आलोय सर्व मॅचेसमध्ये आम्ही नाणेफेक जिंकून ज्या प्रकारे आम्ही क्षेत्ररक्षण निवडलं आम्ही क्षेत्ररक्षणच निवडलं असतं. मात्र आता आपल्या मनाविरुद्ध घडलेलं आहे. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना अभि आणि केदार पाटील व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल आणि किती धावांपर्यंत मजल मारण्याचा आपल्या संघाचा प्रयत्न असेल? ज्या प्रकारे मागच्या सामन्याच्या आदल्या सामन्यामध्ये ओमकार पाटील यांनी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारून आपल्या संघाला विजयी केला होता, तसंच ओमकारवर खूप जबाबदारी असेल. ओमकार सारखाच हनुमंत पाटील मनीष पाटील यांच्यावर खूप जबाबदारी असेल आणि मोठा स्कोर आम्ही त्यांच्या समोर एक ठेवू आणि 50-60 धावांचे आम्ही हे करूच. शिवम चषकामधील अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने, कारण पहिला क्वार्टरपर्यंत सामना, या पहिल्या क्वार्टरपर्यंतच्या सामन्यामध्ये पोहोचल्यानंतर कसं वाटतंय? खूप आनंदाची गोष्ट वाटते की आमचा गाव झिडके गाव असा म्हणजे आम्ही क्वालिफाय राऊंडपर्यंत पोहोचलो या इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये. तर धन्यवाद सर्वांचं ज्यांनी आम्हाला सपोर्ट केले. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. हे होते झिडके संघाचे संघनायक, हे होते गोडसे संघाचे संघनायक. नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकलेले आहे. मेघनाथ केने जयभजन गोडसे बी संघाचे संघनायकाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि न्यू रॉयल झिडके संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मदत केलेली आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर. तत्पूर्वी आपल्यामध्ये आगमन झालंय निलेश गुरुनाथ गुरव यांचे वडील गुरुनाथ जी गुरव साहेब यांचं सुद्धा सीएम चषकमध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. धन्यवाद शुभात धुमाल एंड धन्यवाद स्वप्निल जी. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बलवंत ओपन करने आए हैं. गेंदबाजी के लिए इस वक्त ऋषि को लगाया गया है. ऋषि पहली गेंद बहुत अच्छी गेंद, स्वीप करना चाहते थे, इन दी ईयर बीट किया बैट्समैन को. जो लक्ष्य है अल्ताफ शेख ने आखिर में बहुत बहुमूल्य बारी खेली और कुल मिलाकर 14 रन नॉट आउट बनाए. आखिरी गेंद पे जो सिक्सर लगा है वो मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए बलवंत को विद टाइट स्विंग के हवा में पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. जल्लोष महाराष्ट्राचा ही आस नवी ही जिद्द नवी जल्लोष महाराष्ट्राचा चौके से खाता खोला है बलवंत ने. चौके से खाता खुलता हुआ जय हिंद देवड़ूं का. लक्ष्य बहुत लंबा है सामने. गेंदबाजी कर रहे हैं ऋषि. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को लॉन्ग ऑन पे 6 रन. गजब का शॉट, कमाल का फॉलो थ्रू और कमाल का शॉट. जल्लोष महाराष्ट्राचा ही आस नवी ही जिद्द नवी जल्लोष महाराष्ट्राचा अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो आणि चेंडू जेव्हा बॅटला लागला होता त्याच्यावर शिक्कम वर्तप झालं होतं षटकाराचं. गगनचुंबी टॉवरिंग षटकार बलवंत दलू याच्या बॅटमधून. बलवंत ने कमर कस लिए टीम के कैप्टन. 10 रन 2 गेंदों पर. ऋषि फुल टॉस गेंद, लेकिन ये देखिए छूट गया उनके हाथ से लड्डू. लेग बाय अपने आप से नाराज. अब दिवाली के दिन कौन मिठाई ना खाए, तो खिलाने वाले का तो कसूर नहीं था वहां पर. स्कोर 11 रनों पे पहुंचा है. उमेश चोरगे जी बहुत दिनों के बाद क्रिकेट शो में नजर आ रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट. बहुत ही करारा शॉट, लॉन्ग ऑफ पे 6 रन. अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. इस तरह का क्रिकेट हम देख रहे हैं देवड़ूं का. जल्लोष महाराष्ट्राचा ही आस नवी ही जिद्द नवी जल्लोष महाराष्ट्राचा क्या आपको लगता नहीं कि प्रतीक पाटिल ने मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी करना चाहिए थी, ऋषि को लाया?
नक्कीच थोडीशी रणनीती चुकीची आपल्याला पाहायला मिळते जयहनुमान टेंबोली या संघाकडून पहिल्याच ओव्हरमध्ये घणघणीत फलंदाजी केली जाते सलामीवीरांकडून. राइट आर्म ओवर द विकेट, फिर से आगे बढ़े, फिर से ड्राइव किया मिड ऑन पे, डीप में थोड़ा सा मिसफील्ड जरूर हुआ था लेकिन उसका फायदा नहीं. 1 ओवर 18 रन, टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दे रही है जय हिंद देवडुंग. आपल्यामध्ये प्रेक्षकांमध्ये कुठेतरी विघ्नार्थ पेट्रोल पंपाचे प्रोप्रायटर मालक सन्माने बकुल शेठ भानुशाली साहेब उपस्थित आहेत. त्यांना मंचावर आमंत्रित केले जात आहे. सीएम चषक 2018 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण प्रेक्षकांमधून आमच्या व्हीआयपी डायजवर यायचं, व्हीआयपी डायची शोभा वाढवायची आहे. बकुल शेठ भानुशाली साहेब आपलं निश्चित सीएम चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. 1 ओवर 18 रन, बहुत ही सुहानी शाम सीएम चषक में. साए अब बढ़ रहे हैं, साए गहरा रहे, मरता क्या ना करता. प्रतीक पाटिल को गेंदबाजी दी गई है. अतिशय उत्कृष्ट धावसंख्या, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी दोन्ही सलामीवीरांकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बिल्कुल, आप देख सकते हैं कि पिच पर साए आ चुके हैं. साए अब गहरा रहे हैं. अगले मुकाबले का टॉस जीता है जय बजरंग घुरसई बी ने. इस मरतबा खड़े खड़े खेला था, स्टैंड एंड डिलीवर. मिस टाइम स्ट्रोक, बल्ले का जो मुंह था वो ज्यादा खुल गया था. 1 रन बनता हुआ स्कोर में. आमच्या व्हीआयपी डायजवर आगमन झालेले आहे विघ्नार्थ पेट्रोल पंपाचे मालक सन्माने बकुल शेठ भानुशाली साहेबांचं त्यांचं सीएम चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. 19 पे पहुंचा है स्कोर. अटैक कर रहे हैं यहाँ पे दोनों बैट्समैन. देखना है कि आज की शाम देवडुंग के नाम या टेम्बोली के नाम. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए, बढ़िया गेंद, आउट कटर थी, समझ ही नहीं पाए बैट्समैन. अतिशय उत्कृष्ट आउट कटर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज प्रत्येक याचा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळलेला आहे. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक वापसी काय केलेलं आहे जयहनुमान टेंबोली संघाने प्रत्येक याच्या गोलंदाजीच्या मार्फत. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए, बहुत बढ़िया गेंद, लेन गेंद थी, उछाल भी था, रफ्तार भी थी और सब कुछ था. अतिशय उत्कृष्ट चेंडू, पूर्ण लाईन लेंग टप्पा अचूक चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज प्रत्येक याचा मोठ्या गोलंदाजाची ही निशाणी आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल मैंडेटरी पावर प्ले में उनको नहीं लाना थोड़ा महंगा पड़ा था, भरपाई कर रहे. इस मरतबा अंपायर हमारी तरफ मुड़े वाइट. अंपायर सुरेश दलवी का भी अलग अंदाज है, पहले आधे हाथ खोलते हैं फिर पूरे हाथ खोलते हैं. हर अंपायर का अपना अंदाज है, अंदाज अपना अपना. इस मरतबा गेंद को लॉफ कर दिया है आसमान में और पहला विकेट. बलवंत आउट. आपण पाहू शकता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि ज्या विकेटची आवश्यकता होती जयहनुमान टेंबोली या संघाला तो विकेट प्राप्त करतोय. गोलंदाज प्रतीक ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघाला आणि हा विकेट मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. इसीलिए तो मैंने आपको पूछा था कि मैंडेटरी पावर प्ले में प्रतीक की जगह ऋषि को जो गेंदबाजी दी गई थी वो रणनीति की बहुत बड़ी चूक थी. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हनुमान. इस मरतबा तेज ड्राइव, फील्डर मौजूद. ओहो, कुमार ने, ऐसा लग रहा है यह महंगा पड़ सकता है. कैच नहीं मैच भी जा सकता है. जिस तरह कुमार ने स्ट्रेट फॉरवर्ड कैच छोड़ा है. खराब क्षेत्ररक्षण कुमार याचा स्वापी वर्ग आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये
वाडेशाह लॉन्ग ऑफ रीजनला आसान सा कैच गिरा दिया वहां पर। स्कोर इस वक्त 21 रन। नेक टू नेट फाइट चलती हुई, कांटे की टक्कर। इस मरतबा बढ़िया ड्राइव, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में कारपेट के सहारे पहुंची है। 1 रन। शॉट्स बहुत अच्छे टाइम कर रहे हैं। तो 2 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन बने 22। देखिए मिडल कॉन्फ्रेंस नहीं करना है, समय बहुत कम है, सोच विचार नहीं करना है। इचारन इचारन जिंदगी खपली, अवर भूमि लल्ले तवर सुकट खपली। इससे पहले के तीसरा ओवर शुरू आए माइक्रोफोन पे शुभात धुमाल। धन्यवाद सिद्दीक भावे सर। तर ओलिओ मित्रांनो, आपल्याकडे वेळ आहे स्वागत सत्कार समारंभाकडे। आपल्यामध्ये उपस्थित झालेले सन्माननीय शांताराम भोईर साहेब, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भाजपा यांचं स्वागत सत्कार सन्मान। सीएम चषकाचे आयोजक भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरव साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शांताराम भोईर साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे। हे तेज नवे, हे आपण पाहू शकता ठाणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सन्माननीय शांताराम भोईर साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान केले जात आहे। हे आस नवी, हे जिद्द नवी। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणखीन एक मान्यवर युवासेना उपाध्यक्ष भिवंडी तालुका सन्माननीय उमेश चोरगे साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान। या स्पर्धेचे आयोजक निलेश गुरव साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे। हे आपण पाहू शकता सन्माननीय उमेश चोरगे साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान केला जात आहे। सीएम चषकाचे आयोजक निलेश गुरव यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आपल्यामध्ये वलगावचे उद्योगपती सन्माननीय कुंदन पाटील साहेब हे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत सत्कार सन्मान। इंजिनियर प्रशांत डोंगरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे। खेळ जुना परिणाम नवा, रंगवू खरा मैत्रीचा ताल नवा, सूर नवा हा गरजे अभिमानाचा। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमचे सहकारी समालोचक वाईस ऑफ गोडसे शशिकांत केने। शशिकांत केने यांचाही स्वागत सत्कार सन्मान। निश्चितच बिपिन पाटील आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे सहकारी समालोचक वाईस ऑफ गोडसे शशिकांत केने यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे। स्वागत सत्कार सन्मानानंतर ओलिओ सामन्याकडे नवीन फलंदाज आकाश। जय हिंद देवरुंग संघ 47 या लक्ष्याचा पाठलाग करतोय। तिसरं षटक मार्गस्थ आहे। धावसंख्या आपण डबल टू 22। सीएम चषक 2018 मध्ये सायंकाळी सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय। देवेश पाटील साहेब, निलेश गुरव साहेब, पप्पू खंडागले साहेब, योगेश भोईर साहेब, भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आणि मित कुमार खवाड यांच्याकडून पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आता मात्र 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे। कुमार गोलंदाजी मार्कवर राईट अमोर द विकेट। यावेळी मात्र बॅटचे एज घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनला जातोय, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। एका धावीने धावसंख्या होते 23। सुरू असलेला सामना जय हिंद देवरुंग विरुद्ध जय हनुमान टेंबोली। दोन्ही संघांच्या नावामध्ये जय आहे, मात्र पाहूया अखेर कुठला संघ जय संपादन करतोय। आजच्या दिवसामधील सेकंडला सामना जय हिंद देवरुंग विरुद्ध जय हनुमान टेंबोली। यावेळी मात्र जोरदार अपील, मात्र पंच सहमत नाहीत, कारण टप्पा पडून चेंडू एस्ट्राच्या हातामध्ये स्थिरावला होता। चांगला निर्णय। टप्पे से ज्यादा अंपायर ने बताया कि बल्ला जब पिच पे टकराया था उसका साउंड था वहां पर। अतिशय उत्कृष्ट पंचांची भूमिका आपण पाहतोय। सुरेश दलवी अतिशय अनुभवी पंच। या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी आमच्या सर्व पंचांनी केलेली आहे। कुमार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करायला फलंदाज आकाश। यावेळी चेंडूला मिड विकेट रिझल्ट मध्ये टोलवतो। शॉर्ट मिड विकेटला चेंडू जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक घेऊन अडवतोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी। एका धावीने जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या होते 24।
3 षटकांची समाप्तीनंतर जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/24. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. बिग मॅच वॉर ऑफ टायटन्स आपण पाहणार आहोत. न्यू रॉयल झिडके विरुद्ध जय बजरंग गोरसई. आज मित्रांनो या स्पर्धेचा हा सलग 8वा दिवस आपण पाहतोय. आज 19 डिसेंबर आणि आजच्या दिवशी 1969 मध्ये खऱ्या अर्थाने हिंदी कॉमेंट्रीला सुरुवात झाली होती. कानपूर कसोटी जी खेळली गेली होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, या कसोटीद्वारेच हिंदी कॉमेंट्रीला आजच्या दिवसापासून सुरुवात झाली होती. आज 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा जन्म झाला होता. आज 1964 मध्ये भारताचा ऑफ स्पिनर राजेश चव्हाण आणि 1966 मध्ये भारताचा विकेटकीपर फलंदाज नयन मोंगे याचा जन्म झाला होता. आज 1994 मध्ये पाकिस्तानच्या वकार युनिस याने न्यूझीलंड विरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि आजच्या दिवशी 2016 मध्ये भारताचा युवा फलंदाज करुण नायर याने वीरेंद्र सेहवाग नंतर त्रिशतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता इंग्लंड या संघाविरुद्ध. नाबाद 303 धावांची एक मॅरेथॉन खेळी पेश केली होती आणि आपल्या पहिल्या शतकाचं रूपांतर त्रिशतकामध्ये करणारा जागतिक क्रिकेटमधील तिसरा फलंदाज ठरला होता. हा कारनामा सर्वप्रथम केला होता वेस्ट इंडिजचा फलंदाज गॅरी सोबर्स याने. 375 धावा कुठून काढणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्यानंतर करुण नायर हा तिसरा फलंदाज ठरला होता ज्या फलंदाजाने आपल्या पहिल्याच शतकाचं रूपांतर त्रिशतकामध्ये केलं होतं. अल्ताफ येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. हे आमचं मान्यवर कक्ष आपण पाहू शकता. अल्ताफ गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज आकाश. बलवान आणि हनुमान ही जोडी मैदानामधून पॅडलमध्ये परतलेले आहेत. विजय आणि आकाश खेळपट्टीवर. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. यावेळी खोदून काढलेला फटका मिड विकेट रिझर्व मध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला पाहायला मिळते. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेने जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या नोंद होते ती 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावपलावर पाहायला मिळते. आता मात्र 2-2 22 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शेष आहेत ते 5 चेंडू आणि 22 धावा. भारतचे 60वी एकेरी धावा सीएम चषकामधील पूर्ण केलेल्या फलंदाजाने. यावेळी डाऊन दी ग्राउंड नाव गगनचुंबी षटकार. स्टेट इट सरळ चेंडू शुभाशवर सीएम षटकार. ऑटो शॉट. जल्लोष महाराष्ट्राचा ही आस नवी ही जिद्द नवी हा जोश महाराष्ट्राचा अतिशय उत्कृष्ट पॉवरफुल फटका आपण पाहतो. बॉटम यांचा चांगला वापर. चेंडू जेव्हा बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची आणि विजय यांनी दाखवून दिलेली आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पाहूया विजय आपल्या संघाला विजय मिळून देतोय का. कारण शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. गोंदवलेगावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य मधुकर म्हात्रे साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचे सेम चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. हे पॅक क्राऊड आपण पाहू शकता. सन्मान्य मधुकर म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण VIP डायझोर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी चेंडू हवेत. चेंडू क्षेत्ररक्षक का अप्रतिम. पाहूया काय घडलंय तिथे. आमचे तिचे स्वयंसेवक आहेत. निश्चित अप्रतिम झेल आणि फलंदाज झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. हादरा बसतोय जय हिंद देवरुंग संघाला. अप्रतिम झेल शिमारच्या लगत पकडलेला आहे. अति उत्कृष्ट झेल आपण पाहतोय.
आणि आणखीन एक हात जय हिंद देवरुंग या संघाला. आता मध्ये समीकरण 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. हा मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकेल. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते जानमन टेंबोली विरुद्ध जय हिंद देवरुंग या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपण पाहणार होता क्वार्टर फायनलचा पहिला सामना जय बजरंग गोडसे बी विरुद्ध न्यू रॉयल झिडके या दोन संघामध्ये. जय बजरंग गोडसे बी संघाचा संघनायक मेघनाथ केने यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि न्यू रॉयल झिडके संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केलेले आहे. आजच्या दिवसामधील हा सेकंडला सामना आपण पाहतोय जय हिंद देवरुंग विरुद्ध जय हनुमान टेंबवली या दोन संघामध्ये. नवीन फलंदाज समीर खेळपट्टीवर येतोय 5व्या क्रमांकावर मधल्या फलंदाजी खेळण्यासाठी. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अल्ताफ असं एक शेवटचं षटक हाताळतोय. यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडासा परिवर्तन केलं होता. एका धावे समाधान मानावं लागते. लेग बायचा इशारा येतोय सुरेश दलवी यांच्याकडून. एका धावेने जैन देवरुंग संघाचे धावसंख्या होते ते 32. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. कुठला नो किंवा वाईट चेंडू जर हाताळला नाही अल्ताफ शेख याने तर विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे. टेंबोली संघ असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. लॉर फुलटा चेंडू पुढे येऊन चेंडूला भिरकावून दिलेला आहे. स्वेड लेगच्या वरून चेंडू शुमार आरपार शियम षटकार. जल्लोष महाराष्ट्राचा हे आस नवी ही जिद्द नवी हा जोश महाराष्ट्राचा. अतिशय उत्कृष्ट फटका पुढे येऊन हा फटका खेळला होता. फलंदाज आकाश याच्या बॅट मधून निघालेला हा एक मोठा फटका. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 38. 1 चेंडू आणि अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग आणि डेसिंग कंपल्सरी सीएम चषकाची ही नियमावली. शेवटचा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. खेळाडू कक्षामधून कोणीही उतरायचं नाही. खेळ सुरू करायचा आहे. पंचांनी खेळ सुरू करायचा आहे. शेवटचा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 9 धावा जय हिंद देवरुंग संघाला. मिशन इम्पॉसिबल आपण पाहतोय. यावेळी का मोठा फाटका मात्र उशीर झालेला आहे. अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे जय हनुमान टेंबोली या संघाने. अभिनंदन जय हनुमान टेंबोली. हार्ड लाग जय हिंद देवरुंग. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच सामना जिंकलेला आहे जय हनुमान टेंबोली संघाने. अभिनंदन जय हनुमान टेंबोली. हार्ड लक जय हिंद देवरुंग. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच कुमार इज द मॅन ऑफ द मॅच. कुमार आपण पुढे यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कुमार यास सन्मानित शांताराम भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचे हे आकर्षक ट्रॉफी कुमार यास द्यायचे आहे. हे आपण पाहू शकता आकर्षक ट्रॉफी सामनावरीचं पारितोषिक कुमार यास दिलं जात आहे.
तर बोलूया मित्रांनो आजच्या दिवसामधील सर्वात मोठा सामना पहिला क्वार्टर फायनल सामना जयबजरंग गोडसे बी विरुद्ध न्यू रॉयल झेडके.